वांझोटी, रमेश आणि रोहिणी तसे सुखी दाम्पत्य. रमेश एका बड्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता, तर रोहिणी गृहिणी. तसा संसार सुखाचा होता. मात्र दोघांना एका गोष्टीची कमी प्रकर्षाने जाणवत होती. ती म्हणजे लग्न होऊन 6 वर्ष उलटली तरी अजून घरात पाळणा हल्ला नव्हता. एक दोनदा रोहिणी गरोदर राहिली होती, मात्र गर्भ उदरात टिकला नव्हता. ह्याची खंत तिला नेहमीच सतावत होती. बाळासाठी तिचं मातृप्रेम आसुसलेलं होतं. तसा तिच्यात दोष काही नव्हता. दोष होता तो रमेशमध्ये. वीर्याचं पातळपण, शुक्राणूची कमतरता असं निदान डॉक्टरने केलं. त्यासाठी रमेशला काही औषधं, टॉनिक तसेच पथ्य पाळण्यास सांगितले. इतकं सारं करूनही म्हणावा तितका फरक अजूनही पडला नव्हता. मूल होत नाही म्हणून नातेवाईकांचे तसेच शेजारी पाजाऱ्यांचे सतत टोचणारे शब्द रोहिणीचे काळीज नेहमीच चिरत होते. मूल न होण्यामागील सत्य मात्र ह्या दोघांनाच ठाऊक होते. पण करणार काय? पण म्हणतात ना, मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. तशीच काहीशी अवस्था रोहिणीची झाली. तोंड दाबून शाब्दिक बुक्क्यांचा मार ती निमूटपणे सहन करत दिवस ढकलत होती. रोहिणी तशी दिसायला साक्षात मोहिनीच होती. चाफेकळी नाक, खळीदार गाल, गोरा वर्ण, काळेभोर डोळे, भरगच्च बांधा. पाहणाऱ्यावर प्रथम दर्शनीच तिच्या रूपाची मोहिनी पडत असे. शिवाय बोलणेही अतिशय लाघवी. रमेश तिच्या प्रेमात पडला, त्यात नवल ते काय? रमेश आणि रोहिणीचं प्रेमविवाह केला होता. कदाचित त्याचमुळे घरात आणि नातेवाईकात सतत टोमण्यांना सामोरे जावे लागत असावे. मात्र एके दिवशी या टोमण्यांचा अगदी कहर झाला. त्याचे असे झाले की रमेशच्या घरी कोणा नातेवाईकांचे बारशाचे निमंत्रण आले. साहजिकच रोहिणीच्या सासूनं रोहिणीला तिथे पाठवले. रोहिणीसुद्धा छान तयारी करून सायंकाळी त्या नातेवाईकांच्या घरी गेली. बारशाचा कार्यक्रम सुरू झाला तशा सुवासिनी स्त्रिया बाळंतिणीची ओटी भरू लागल्या. रिवाज म्हणून रोहिणीही ओटी भरायला सरसावली. मात्र घोळक्यातून एक आवाज आला. थांब! रोहिणीनं मागे वळून पाहिलं. तो आवाज बाळंतिणीच्या सासूचा होता. अचंबित होत रोहिणी तिच्याकडे पाहत राहिली. घोळक्यातून पुढे येत ती म्हणाली, तिथेच थांब. वांझोट्या बाईकडनं आम्हास ओटी भरून घ्यायची नाही. तुझ्या ओटीची काही गरज नाही. तिचे हे शब्द रोहिणीच्या वर्मी लागले. त्या शब्दांनी ती पुरती कोलमडून गेली. तिचा टवटवीत प्रफुल्लित चेहरा पुरता मलूल झाला. डोळ्यासमोर अंधार दाटून आला. गंगा यमुना उमडून वाहू लागल्या. खिन्न मनानं ती त्या समारंभातून बाहेर पडली. आपल्याच विचारांच्या तंद्रीत ती त्या नातेवाईकांच्या बिल्डिंगच्या बाहेर पडता क्षणी ती एका इस्मास धडकली आणि तिची तंद्री भंग पावली. चमकून तिनं त्या इस्माकडे पाहिलं. त्याला पाहता क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला. ती त्या इस्मास बिलकून हमसून रडू लागली. तो इसम म्हणजे तिचा पती रमेश होता. त्यानं प्रेमानं रोहिणीला थोपटले, तिचे सांत्वन केले व काय घडले याची चौकशी करू लागला. रोहिणीनं घडला प्रकार त्याच्या कानावर घातला. सर्व घटनाक्रम ऐकताच रमेशची तळपायाची आग मस्तकात गेली. दातोट खात तो जाब विचारण्यास इमारतीत शिरणार इतक्यात रोहिणीनं त्यास रोखले व म्हणाली, जाऊ दे रमेश, पुन्हा आपल्याला असे समारंभ नको आणि नको ते नातेवाईक. त्यापेक्षा आपण कुठे दुसरीकडे राहायला जाऊ. राजा राणीचा संसार करू. थकले रे आता सततचे टोमणे ऐकून ऐकून. राहायचं का आपण वेगळं? सांग ना, राहायचं का आपण वेगळं? रमेशला तिचं म्हणणं पटलं. त्यानं आपला होकार दिला. तशी रोहिणीही मलूल कळी सुहास्य खुलली. ते दोघे आता आईवडिलांचं घर सोडून दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहायला आले. राजा राणीचा नवा संसार सुरू झाला. आता रोजच्या टोमण्यातून तिची मुक्तता झाली होती. पण म्हणतात ना, नव्याची नवलाई 9 दिवस, तसेच काही रोहिणीचे झाले. काही दिवसातच रमेश त्याच्या कामात व्यस्त झाला. रोहिणीला दोघांच्या जेवणाव्यतिरिक्त काही काम नसल्यामुळे दिवस खायला उठत असे. वेळ जाता जात नव्हता. एकटेपणाच्या जाणीवेतून बाळ नसल्याची खंत तीव्रतेने जाणवू लागली. डोळ्यात प्राण आणून ती रमेशची वाट पाहत बसायची. तो आला की तिला हायसं वाटत असे. बाळाच्या ओढीनं ती रमेशला ह्या ना त्या कारणाने रिझवत असे. रमेशही तिला शक्य तितकी साथ देत होता. पण दैव, ते अजून रुसलेलं असावं. घरात पाळणा हलण्याचं काही चिन्ह दिसेनात. बघता बघता वर्ष सरलं. बाळाच्या ओढीनं रोहिणी दिवसेंदिवस चिंताक्रांत दिसू लागली.
दिवसभर घरात बसून आपल्याच विचारात मग्न असायची. शेजारी पाजारीही ती सहसा जात नव्हती. न जाणे कुणी बाळाचा विषय छेडला तर ह्याच्या भीतीपोटी ती जाणे टाळत होती. एके दिवशी दुपारी अशीच विचारात मग्न असताना दाराची बेल वाजली व रोहिणीची तंद्री भंग पावली. तिनं दार उघडले. समोर 18-19 वर्षाचा युवक उभा होता. तिनं दार उघडताच तो म्हणाला, "नमस्कार वहिनी, मी हरेश. आत्ताच शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आलोय. सामानाची लावालाव अजून करायची आहे. जरा एक बाटली थंड पाणी मिळेल का?" त्यानं पाणी मागताच रोहिणीनं त्यास नखशिकांत न्याहाळले व म्हणाली, "थांब आता आणते." असं म्हणत तिने दरवाजा चैनमध्ये अडकवला व पाणी आणायला किचनमध्ये गेली. किचनमधून बाटली घेऊन आली व पुन्हा दरवाजा उघडला. पाहते तो त्या मुलाची आई त्याच्या मागे उभी होती. रोहिणीनं दरवाजा उघडताच ती पुढे होत म्हणाली, "नमस्कार, मी हरीशची आई. म्हटलं एकट्या मुलाला पाहून कुणी पाणी देईल न देईल म्हणून ह्याच्या मागोमाग आले." रोहिणी हसली व म्हणाली, "त्यात काय इतकं, मी पाणी देतच होते. आता आलाच आहात तर या आत, पटकन चहा ठेवते." तिच्या म्हणण्यास नकार देत हरेशची आई म्हणाली, "आत्ता नको, बरंच काम पडलंय, नंतर येऊ आम्ही." त्या बाईचा नकार पाहून रोहिणी अधिक आग्रह करत तिला म्हणाली, "नंतर याल तेव्हा याल, पण आता या, दुरून आला आहात, चहा घ्या, थकवा दूर होईल अन काम करण्यास सुद्धा उत्साह येईल." रोहिणीचे ते आपुलकीचे लाघवी बोलणे ऐकून हरेशच्या आईला तिचा आग्रह मोडवला नाही. तिनं हसून रुकार दिला. दोघे मायलेक आत आले व हॉलमधील सोफ्यावर बसले. रोहिणी आलेच म्हणून किचनमध्ये गेली अन दोघे रोहिणीचे घर अर्थात हॉल न्याहाळू लागले. रोहिणीने घर अगदी छान सजवले होते. साफ आणि टापटीप होते. ते पाहून दोघांचेही प्रसन्न वाटले. काही वेळातच रोहिणी चहाचा ट्रे घेऊन आली. सोबत बिस्किटांची सरबराई होती. ते पाहून हरीशची आई म्हणाली, "कशाला इतकी तसदी घेतली? चहा पुरेसा होता." तिचं बोल ऐकून रोहिणी म्हणाली, "कशाला काय, तुम्ही तिकडून आता सामान घेऊन आलात म्हणजे जेवण झाले नसणार आणि सामान लावून जेवण बनवेपर्यंत बराच वेळ जाणार. तोपर्यंत पोटाला आधार म्हणून बिस्किटे खाऊन घ्या, म्हणजे काम करण्यास हुरूप येईल. काय हरेश, बरोबर ना?" अचानक झालेल्या प्रश्नानं हरेश भांबावला. काही न बोलता त्यानं मानेनच होकार दिला. तिच्या प्रश्नावर मग हरेशची आई उत्तरली, "हरेश थोडा मितभाषी आहे. मी पाठवलं म्हणून नाईलाजानं आढेवेढे घेत आला. त्यामुळेच मला त्याच्या मागून यावे लागले. म्हटलं पाणी मागतोय की नाही, त्याला वेळ लागतो ओळख करून घ्यायला. म्हणून त्याचे मित्रही फारसे नाहीत. कॉलेजमध्ये आहेत का नाही हेही माहीत नाही." तिच्या उत्तरावर रोहिणी म्हणाली, "असं आहे होय, पण बरं केलं तुम्ही स्वतः आलात, त्यामुळे ओळख तर झाली." रोहिणीच्या म्हणण्यास दुजोरा देत हरेशची आई उत्तरली, "हो, हे मात्र खरं आहे." चहापाणी आणि जुजबी ओळख पडेल संपवून मायलेक रोहिणीचा निरोप घेऊन निघाले. रोहिणीनं दरवाजा लावून घेतला व आपल्या कामात गुंतली. दुपारची वामकुक्षी घेऊन रोहिणी संध्याकाळच्या वेळेला हरेशच्या घरी पोचली. दरवाजा उघडाच होता. बहुतेक सामानाची आवरावर झाली होती. निदान बाहेरून रोहिणीस तसेच जाणवले होते. तिनं बाहेरून आवाज दिला, "येऊ का आत?" तिला पाहताच हरेशची आई हसत सामोरी गेली व म्हणाली, "अगं, अशी विचारतेस काय, बेधडक ये, आपलंच घर समज." रोहिणी आत येऊन हॉलमधल्या खुर्चीवर विसावली व म्हणाली, "झाली का सर्व आवरावर?" "हो, आत्ताच झालं. काही छोटी मोठी कामं आहेत, ती करता येतील सावकाश." हरेशची आई उत्तरली. गप्पांच्या ओघात रोहिणीनं संपूर्ण घर फिरून पाहिलं. संपूर्ण सामान अगदी व्यवस्थित जागच्या जागी लावलं होतं. जणू ते आज नाही, आधीपासूनच राहत असावेत. तिनं आश्चर्यानं त्याबद्दल हरेशच्या आईला विचारले. त्यावरती ती हसत उत्तरली. म्हणाली, "ही सर्व हरेशची कर्तबगारी. हुशार आहे तो ह्या कामात आणि त्याला आवडही आहे. घरातील बहुतेक कामं तोच करतो, जसे फिटिंग, पेंटिंग, लाइटिंग वगैरे. शिवाय मलाही माझ्या कामात मदत करतो." हरेशच्या आईच्या उद्गारांनी रोहिणी प्रभावित झाली व हरेशकडे एक कटाक्ष टाकून म्हणाली, "अरे वा, तुमचा लेक भारीच हुशार दिसतोय." हरेश एका बाजूला वायरचं जंजाळ खोलून काहीतरी टेस्ट करत होता. रोहिणीच्या वाक्यावर
त्यानं छोटंसं स्मित केलं व आपल्या कामात गुंग झाला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तसेच त्याच्याबद्दल बहुतेक माहिती घेऊन रोहिणी आपल्या घरी आली. गप्पांच्या ओघात तिला कळले की हरेशची आई कामावर जात होती. हरेश सकाळी कॉलेजला जात होता. मायलय दोघंही फार सज्जन वाटली. घरात दोघांव्यतिरिक्त कुणीच नव्हतं. हरेशचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. हरेश त्यांचा एकुलता एक मुलगा, सालस मितभाषी पण हरहुन्नरी. वडिलांच्या पश्चात आईनेच हरेशला लहानाचे मोठे केले होते. चांगले संस्कार दिले होते. वडिलांच्या ठिकाणीच हरेशच्या आईला अनुकंपा तत्वावरती नोकरी लागली होती. रोहिणीला एक चांगली सोबत मिळाली. आता हरेशकडे येणे जाणे नेहमीचे झाले. काही दिवसातच हरेशसुद्धा तिच्याशी छान गप्पा मारू लागला. रोहिणी होतीच इतकी लागवी की एक दिवस जरी ती हरेशच्या घरी गेली नाही तर हरेशची आई तिला भेटायला घरी येत असे. हरेशसुद्धा कधीकधी दुपारच्या वेळी गप्पा मारायला तिच्या घरी जात असे. तिची काही छोटी मोठी कामं असतील तर ती करून देत असे. रोहिणीसुद्धा घरी काही विशेष बनवलं असेल तर हरेशला तसेच त्याच्या आईला आवर्जून देत असे. अलीकडे तिच्या चेहऱ्यावरची चिंतेची रेख काहीशी धुसर झाली होती. पूर्वीसारखा एकटेपणाही जाणवत नव्हता. असं असलं तरी प्रत्येक वेळी कोणी बोलायला असेल असंही नाही ना. मग कधीकधी एकांतात आसुसलेलं मातृत्व उसळी मारायचं आणि मन पुन्हा निराशेकडे झुकायचं. काही महिने असेच गेले. हरेशचे येणे जाणे नित्याचे झाले. आता रोहिणीलाही त्याची सवय झाली होती. तो एखाद दिवशी आला नाही तर रोहिणीला चुकल्यासारखे वाटत असे. असंच एके दिवशी तो आला नाही म्हणून रोहिणी त्याला पाहायला त्याच्या घरी गेली. तिने दाराची बेल वाजवली पण बराच वेळ गेला. दरवाजा उघडला नाही. तिने बाहेरून हरेशला हाक सुद्धा मारली तरीही आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. कुठे गेला असेल हा? रोहिणी विचार करू लागली. असं कधी झालं नव्हतं. हरेश सहसा दुपारच्या वेळी कुठे जात नव्हता. एकतर रोहिणीच्या घरी येऊन गप्पा मारायचा किंवा स्वतःच्या घरी आराम करायचा. बराच वेळ वाट पाहून कंटाळून ती निघणार. इतक्यात तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्याबरोबर रोहिणीची पावलं पुन्हा मागे वळली व दारातूनच म्हणाली, काय रे, किती वेळ लावला दरवाजा उघडायला? काय करत होता इतका? बोलता बोलता ती हरेशची अवस्था पाहून जवळजवळ किंचाळलीच. हरेश, सावर, असं म्हणून तिने पटकन त्याला धरलं. अन्यथा हरेश कोसळलाच असता. तिनं तसंच त्याला सावरत बिछाण्यावर झोपवलं. त्याला सावरताना तिच्या शरीराला तसेच हातांना झालेल्या त्याच्या स्पर्शात तिला चांगला चटका जाणवला. हरेशला भयंकर ताप होता. त्याच्या उठण्याचे त्राण राहिले नव्हते. तिने ताबडतोब दूध गरम करून त्याच्याबरोबर काही बिस्किटं त्याला भरवली. त्याचबरोबर घरातून एक क्रोसिनची गोळी आणून त्याला घेण्यास भाग पाडले व आराम करायला सांगून काही वेळ मिठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर घातल्या. थंडी लागत होती म्हणून पांघरून घेऊन झोपायला सांगितले व त्याच्या शेजारी बसून राहिली. तासाभरात हरेशला जाग आली. रोहिणीनं त्याच्या डोक्यावरती हात लावून पाहिला. ताप उतरला होता. हरेशने पांघरून काढले. त्याचा शर्ट घामाने पूर्ण ओला झाला होता. रोहिणीनं त्याला शर्ट बदलायला सांगितले पण हरेशमध्ये अजूनही तितकेसे त्राण नव्हते. लाजाळू हरेश नको नको म्हणत असताना सुद्धा रोहिणीनं त्याचा शर्ट उतरवला व अंगावरचा घाम पुसून दुसरा शर्ट अंगावर चढवत ती त्याला म्हणाली, हरेश, आता आराम कर. तोपर्यंत मी गावठी तांदळाची पेज बनवून आणते, म्हणजे थोडी अंगात ताकद येईल. पडून राहा असाच, मी आलेच काही वेळात. असं म्हणून ती घरी निघून गेली व काही वेळातच गरम पेज घेऊन आली. ताप गेल्यामुळे हरेश बऱ्यापैकी सावरला होता. रोहिणीनं आणलेली पेज घेतल्यावर बरीच तरतरी आली. काही वेळातच छान गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता रोहिणीचे आभार मानत तो म्हणाला, वहिनी, आज तुम्ही वेळेवर आलात म्हणून, नाहीतर आज माझे काही खरे नव्हते. सकाळपासूनच कणकण भासत होती. थंडीसुद्धा वाजत होती. कसाबसा घरी पोहोचलो आणि नंतरचं तुम्हाला माहीतच आहे काय झालं ते. त्याच्या आभारावर रोहिणी उत्तरली, अरे, आभार कसले मानतो, माझं कर्तव्यच होतं ते. तू नाही का मला प्रत्येक कामात मदत करतो, तशीच आज मी तुला केली. त्यात काय इतकं. पण हो, एक कर हां, संध्याकाळी डॉक्टरकडे जा, नाहीतर चल माझ्याबरोबर, मीच नेते तुला. रोहिणीच्या बोलण्यावर हरेश चाचरत म्हणाला,
नको वहिनी, आज माझ्यासाठी तुम्ही खूप काही केलं. बघा ना, माझ्यामुळे तुम्हाला दुपारची झोपसुद्धा मिळाली नाही. तुम्ही काळजी करू नका. आई आल्यावर मी जाईन डॉक्टरकडे. आता तुम्हीसुद्धा आराम करा. ताप उतरलाय माझा. काही लागलं तर सांगेन. नक्की सांग हं. चल, संध्याकाळी येते. आराम कर तू. असं म्हणून ती निघून गेली व हरेश निवांत बिछाण्यावरती पहुडला. रोहिणी संध्याकाळी पुन्हा हरेशला बघायला आली. हरेशची आई घरी आली होती. मात्र हरेश अजून तसाच पहुडला होता. घरात येताच रोहिणीनं हरेशच्या आईला विचारलं, काय म्हणते हरेशची तब्येत? तिच्या प्रश्नावर हरेशची आई म्हणाली, तसा बरा आहे, पण अजून कणकण आहे. आता डॉक्टरकडेच घेऊन जाते. बरं झालं दुपारी तू देवासारखी धावून आली म्हणून, नाहीतर पोराचं काय झालं असतं कल्पना करवत नाही. हरेशच्या आईचे बोल ऐकून रोहिणी उत्तरली, देवासारखी वगैरे काही नाही. मी फक्त शेजार धर्माला जागले. जसा हरेश आणि तुम्ही जागता अगदी तसंच. पण बरं झालं त्याला पाहण्याची सुद्धा मला सुबुद्धी झाली, म्हणून निदान वेळेवर गोळी देता आली. नाहीतर एव्हाना तापाने पुरता गर्भगळीत झाला असता. असे म्हणत रोहिणीच्या बोलण्यावरती आई हसली व म्हणाली, ना अगदी देवासारखी धावून आलीस. मी घरी येताच हरेशने मला सर्व सांगितले. चल आता आधी डॉक्टरकडनं आणते, मग निवांत बोलू. त्याच्या आईच्या म्हणण्याला दुजोरा देत रोहिणी तिला म्हणाली, एक काम करते मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. गप्पांच्या गप्पा होतील, शिवाय पायही सुद्धा मोकळे होतील. घरात बसून बसून अगदी कंटाळा येतो. रोहिणीच्या आजरवाला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. हरेशला घेऊन दोघी डॉक्टरकडे आल्या. डॉक्टरने तपासून एक इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. खबरदारी म्हणून उद्या सकाळी रक्त तपासणी करून घ्या आणि रिपोर्ट मला दाखवा, असंही म्हणाला. डॉक्टरला होकार देऊन हरेशची आई आणि रोहिणी हरेशला घेऊन घरी निघाल्या. घरी येता येता रोहिणीनं बाजारातून किलोभर सफरचंद खरेदी केले व हरेशच्या आईकडे देत म्हणाली, तापामुळे हरेशच्या तोंडाला चव नसेल ना, म्हणून ही सफरचंद त्याला खायला द्या, म्हणजे कमजोरी वाटणार नाही. रोहिणीनं पुढे केलेली सफरचंद आईने आढेवेढे घेत स्वीकारली व काही वेळातच तिघांची स्वारी घरी दाखल झाली. दुसऱ्या दिवशी रोहिणीकडे हरेशची आई आली. अरे हरेशची आई, या आत या. सकाळीच आलात. हरेश बरा आहे ना? ताप उतरला का त्याचा? हरेशची आई म्हणाली, अगं हो हो, एका वेळेस किती प्रश्न विचारशील? रोहिणी म्हणाली, नाही, सकाळीच आलात ना म्हणून थोडी चिंता वाटली. हरेशची आई म्हणाली, काही चिंता करू नकोस. तसा हरेश बरा आहे. हां, ताप चढतो उतरतो आहे, पण अजून एक दिवस डोस घेतला तर होईल बरा. रोहिणी म्हणाली, तरी पण रक्त तपासणी करायला हवी ना? हरेशची आई म्हणाली, हो तर त्यासाठीच तुझ्याकडे आले. म्हणजे? हरेशची आई म्हणाली, अगं खरं तर आज सुट्टी टाकणार होते, पण जमत नाही आहे, जाणं भाग आहे, म्हणून तुझी मदत घ्यायला आले. तू जाशील का हरेश बरोबर पॅथॉलॉजीमध्ये? म्हणजे तुला वेळ असेल तर. रोहिणी म्हणाली, काय तुम्ही पण शिष्टाचार कसले पाळताय? जाईन ना, त्यात काय, मला कुठे कामावर जायचं आहे. हरेशची आई म्हणाली, अगं तसं नाही, तुला सुद्धा घरची कामं असतील ना. रोहिणी म्हणाली, इनमीन 2 माणसांची कसली आलीत कामं, आणि असली तरी नंतर करता येतील. तसा हरेश जाईल एकटा, तो म्हणतो आहे तसा, पण मेलं आईचं काळीज आहे ना. अशा अवस्थेत कसं पाठवू एकट्याला? बरोबर आहे तुमचं. तुम्ही काळजी करू नका, मी जाईन त्याच्याबरोबर. वाटल्यास नंतर रिपोर्टसुद्धा घेऊन येईन. तुम्ही निश्चिंत मनानं कामावर जा. हरेशची आई म्हणाली, आता तू जोडीला आहेस म्हटल्यावर काळजीच मिटली बघ. मग ठीक आहे, मी हरेशला सांगते तसं आणि कामावर जाते. अधूनमधून लक्ष टाक घराकडे. रोहिणी म्हणाली, हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी पाहते सर्व. त्या आता निश्चिंत झाल्या. हरेशच्या आईनं एक चावी तिच्याकडे दिली व ती कामावरती निघून गेली. चावी देण्यामागचा उद्देश हा होता की यदाकदाचित हरेश झोपून राहिला तर तिला तात्कळत राहायला लागू नये. रोहिणीनं अर्ध्या तासात घरातील सर्व कामं भराभर आवरली व तयारी करून ती हरेशच्या घरी आली. नशिबानं तिला तात्कळत राहावे लागले नाही. बेल वाजताच हरेशनं दरवाजा उघडला. एकंदरीत घरातील स्थिती पाहून ती हरेशला म्हणाली, काय रे,
अजून तयार नाही झाला. आणि हे काय, अजून लोळत पडला आहेस? बरं व्हायचं नाही वाटतं तुला? नाही, उठलोच होतो, पण आवराआवर करण्याच्या आत तुम्ही आलात. रोहिणी म्हणाली, बरं बरं, तू तयारी कर, मी आवरते सर्व. असं म्हणत ती चादरीची घडी घालू लागली. नको वहिनी, राहू द्या, मी करतो. हरेश चादर घेतोय हे पाहून तिनं ती घट्ट धरून आपल्या बाजूला ओढली. त्याबरोबर तापाने कमजोर झालेला हरेश तिच्याकडे खेचला गेला. नकळत रोहिणीच्या अंगाला त्याच्या शरीराचा स्पर्श झाला. त्याबरोबर कावराबावरा झाला. हरेश चादर सोडून झटकन बाजूला झाला. त्याची भांबावली अवस्था तिनं जाणली व त्याचा ताण हलका करण्यासाठी म्हणाली, काय रे, अजून ताप आहे तुला? औषध वेळेवर घेतोस ना? आणि किती कमजोरी आलीये. नुसती चादर खेचली तर इतका धडपडला. सांगितलं होतं ना मी आवरते म्हणून. जा, आता लवकर तयार हो, मी आवरून घेते. आता मात्र हरेश काही न बोलता तयारी करायला गेला. तो तयारी करून येईपर्यंत रोहिणीनं घर आवरून घेतलं व हरेश येताच त्याच्याबरोबर पॅथॉलॉजीच्या दिशेनं निघाली. रक्त तपासणीच्या सर्व चाचण्या पार पाडून रोहिणी हरेशला घेऊन घरी आली. प्रवासामुळे त्याला बराच थकवा जाणवत होता. हे एकंदर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात येत होतं. रोहिणीनं त्याला बेडवर झोपवलं. ताबडतोब दूध आणि बिस्किटं त्याला भरवली. दूध बिस्किटं खाऊन त्याच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी तरतरी आली. ते पाहून रोहिणीला हायसं वाटलं व ती म्हणाली, आता आराम कर आणि हो, आधी त्या गोळ्या घे, मग झोप. रोहिणीचे बोलणे ऐकून हरेश गोळ्या घेण्यासाठी झेपावला, पण गोळी घेता घेता धडपडला. ते पाहून रोहिणीनं चटकन त्याला सावरलं व गोळ्या त्याच्या हातात देत पाण्याचा ग्लास आणून दिला. गोळ्या घेऊन हरेश बिछाण्यावर पहुडला. ते पाहून रोहिणी पुन्हा म्हणाली, बरं तू झोप, आता मी जेवणाचं बघते. पाण्याचा ग्लास आणि ती सफरचंद बाजूलाच ठेवते आहे. भूक लागली तर खा, मी येते दुपारी. रोहिणीचे बोल ऐकून हरेशनं मूक मान हलवली व त्याचे डोळे मिटले. आज दिवसभर रोहिणीनं हरेशच्या शुश्रूषेस वाहून घेतले. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते त्याच्या औषध देण्यापर्यंत. इतकंच काय, त्याचा संध्याकाळी मिळणारा रिपोर्टसुद्धा आणायला तीच गेली. तिथून डॉक्टरांना दाखवायला सुद्धा गेली. सुदैवानं रिपोर्ट अगदी नॉर्मल होता. डॉक्टरने मुदतीचा ताप, अर्थातच व्हायरल फीवर असे निदान केले. 2-3 दिवसात ठीक होईल असे सांगून काही औषधं लिहून दिली. रोहिणीनं ती औषधं मेडिकल स्टोअरमधनं खरेदी केली आणि घरी आली. हरेशची आई तिचीच वाट पाहत होती. रोहिणी येताच तिनं काळजीनं तिला विचारले, काय सांगितलं डॉक्टरनी? रिपोर्ट काय म्हणतोय? सर्व ठीक आहे ना? रोहिणी म्हणाली, हो हो सांगते, जरा श्वास तर घेऊ दे. हरेश म्हणाला, तू पण काय आई, जरा निवांत बसू दे त्यांना, सांगतील त्या. पण त्याआधी जरा पाणी वगैरे काही देशील की नाही? हरेशची आई म्हणाली, अरे हो, विसरलेच बघ. काय करू, पोराची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे ना. रोहिणी म्हणाली, हो, मी समजू शकते, पण काही काळजी करू नका. साधा मुदतीचा ताप आहे. 2-4 दिवसात बघा कसा उड्या मारायला लागेल. हा बघा रिपोर्ट. असं म्हणून संपूर्ण रिपोर्ट वाचून दाखवला. तेव्हा हरेशची आई म्हणाली, चला, काळजी मिटली. थांब, तुला पाणी आणते आणि जरा चहासुद्धा ठेवते. असं म्हणत रोहिणीच्या प्रतिक्रियेची वाट न पाहताच त्या किचनकडे वळल्या व रोहिणीने आपली नजर रिपोर्टमध्ये खुपसली व रिपोर्ट पाहता पाहता ती हरेशला म्हणाली, अरे हरेश, तुझा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे. हरेश म्हणाला, हो का, काय झालं? ती विचार करत म्हणाली, नाही, काही नाही. हा गट खूप रेअर असतो ना. हरेश अजाणतेपणे म्हणाला, असेल, पण मला माहीत नाही. मी काय वैद्यकीय अभ्यास केला आहे, पण थोडी जुजबी माहिती ठेवावी माणसानं. कधीतरी कामाला येते. रोहिणीच्या बोलण्यावर हरेशनं स्मित व्यक्त केलं. इतक्यात आई चहा बिस्किटं घेऊन आली. चहा घेऊन रोहिणी आईचा व हरेशचा निरोप घेऊन तिच्या घरी निघून गेली. घरी येताच रोहिणी आपल्याच विचारात हरवून बसून राहिली. नेहमी एकटी असली की तिचं असंच होत असे, पण आज कारण जरा वेगळंच होतं. अर्थात मुलाची असूया हेच त्यामागचं एकमेव कारण होतंच. त्यात हरेशच्या रक्तगटानं तिचं मन विचलित केलं. कितीतरी वेळ दोलायमान अवस्थेत ती तशीच बसून राहिली.
काही करण्याचं भान तिला राहिलंच नाही. न जाणे अशाच अवस्थेत किती वेळ गेला. दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. तिने लगबगीने डोळे पुसले आणि दार उघडले व रमेश घरात आला. रमेशला आलेला पाहून तिच्या संयमाचा बांध फुटला. ती रमेशला बिलगून हमसून रडू लागली. रमेशने तिच्या पाठीवरनं प्रेमाने हात फिरवला व म्हणाला, "काय झालं रोहिणी? कोणी काही बोललं का?" त्याच्या प्रश्नावर रोहिणीनं मूक नकारार्थी मान हलवली. त्याबरोबर रमेशने तिचा चेहरा उंजळीत धरला व म्हणाला, "ओहो, राणीला चिंता सतावते आहे तर?" त्याच्या या प्रश्नावर रोहिणीनं पुन्हा तशीच होकारार्थी मान हलवली. ते पाहून रमेशने तिला जवळ ओढले व हसत म्हणाला, "बस इतकंच? अगं, मग त्यात निराश होण्यासारखं काय आहे? बघ ना, अजून तरुण किती रात्र आहे. अन हा चंद्र माझ्या मिठीत आहे. मी डरने की क्या बात है? पण त्याआधी खूप भूक लागली आहे गं. जेवायला वाढ ना. तोपर्यंत मी फ्रेश होतो. मग काय, रात्र आपलीच आहे. काय?" रमेशच्या बदलत्या मूडनं रोहिणीचा चेहरा खुलला व ती म्हणाली, "हो, आत्ता वाढायला घेते." इतके बोलून तिनं जीभ चावली व पुन्हा म्हणाली, "सॉरी, म्हणजे विचाराच्या तंद्रीत भात लावायचा विसरले रे. मिठी सोडवत मी आता पटकन लावते. तू फ्रेश होईपर्यंत वाढायला घेते." तिची ती उडालेली धांदल पाहून त्यानं पुन्हा तिला जवळ ओढले व म्हणाला, "होईल ग सावकाश. काय घाई आहे? आपण एक काम करू. दोघांनी मस्त शॉवर घेऊ आणि मग जेवायला लागू." डोळा मारत, "काय, कशी वाटली आयडिया?" त्याचा कावा ओळखून रोहिणी त्याला दूर ढकलत हसत म्हणाली, "चल, चावट कुठला. जा फ्रेश हो लवकर. तोपर्यंत मी भात लावते. आणि हो, ते तू काय म्हणत होतास? हां, तरुण अजून रात्र आहे. पण काय आहे ना, चंद्र जरा कामात आहे. ते झालं की मग चंद्रच काय, संपूर्ण आकाश कवेत घे. माझी काहीच हरकत नाही." तिच्या शाब्दिक कोटीवर रमेश खळखळून हसला व तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला, "मग सोडतो की काय?" रमेशची मिठी सुटत नाही पाहून ती त्याला समजावत म्हणाली, "भूक लागली आहे ना, मग तू सोडल्याशिवाय ती कशी मिटणार? भात लावायला हवा ना?" तिच्या प्रश्नावर रमेश पुन्हा हसला व तिला अधिक घट्ट जखडत म्हणाला, "तीच मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे." त्याच्या मिश्किलीवर रोहिणी खोटे खोटे रागावून म्हणाली, "बस हां, आता पुरे झाला फाजीलपणा. बाथरूममध्ये ढकलत जा, वॉश घे लवकर. मी भात लावते." रोहिणीच्या चिडण्यावर रमेशने तोंड बारीक केले व मुकाट बाथरूममध्ये घुसला. त्याचा तो पडलेला चेहरा पाहून रोहिणी हसली व भात लावायला किचनकडे वळली. उसवल्या चांदण्या कवेत घेऊन रमेश निद्रेच्या अधीन झाला. पण रोहिणीला काही केल्या झोप येईना. तिच्या विचारांची शृंखला तुटता तुटत नव्हती. हरेशचा रिपोर्ट तिच्या डोळ्यासमोर नाचत होता. कारण त्याचा रक्तगट रमेशच्या रक्तगटाशी जुळत होता आणि त्यामुळेच तिच्या सारासार विचाराला सुरुंग लागला होता. कुठेतरी तिच्या ऐकण्यात वाचण्यात आले होते की आई किंवा वडील यापैकी कोणा एकाचा रक्तगट मुलाला मिळतो. हाच विचार तिच्या मनात फेर धरू लागला व रमेश आणि हरेशचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर फिरू लागला. तिनं कितीतरी वेळा विचार केला आणि हा झटकण्याचा प्रयत्न केला. पण बाळाची तीव्र आस तिला पुन्हा तिथेच आणून सोडत होती. नैतिक अनैतिकतेच्या चक्रात भरडलेल्या रोहिणीला न जाणे कधी झोप लागली. ती सकाळी रमेशची हाक मारण्यानं जाग आली. रमेशने हाक मारताच ती खडबडून जागी झाली. ती उठून बसताच रमेश तिला म्हणाला, "काय राणीसाहेब, आज कामावर उपाशी पाठवायचा विचार आहे वाटतं?" "नाही रे, आत्ता बनवून देते. कळत नाही आज कसा डोळा लागला." रोहिणी म्हणाली, "हरकत नाही, आज डब्बा नाही मिळाला तरी चालेल." रमेश म्हणाला, "का? देते ना बनवून. का बाहेर खायचा मूड आलाय?" "तसं नाही ग. काय आहे, रात्री पोट आणि मन अगदी तृप्त झालंय. मग आज उपवास घडला तर बिघडलं काय?" रोहिणी म्हणाली लटक्या रागानं, "सरळ सांग ना, बाहेरचं चमचमीत खायचं आहे. उगाच उपवासाचा बहाणा कशाला?" तेव्हा रमेश म्हणाला, "घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तुझी झोप पूर्ण झाली नाही म्हणून मी म्हणालो. आता तुझी तशीच इच्छा असेल तर ते बनवून. तसं नाही रे, बाहेरचं खाऊन तब्येत कशाला बिघडवून घ्या. पटकन पोळी भाजी करून देते." "बरं, चालेल. होऊ दे तुझ्या मनासारखं." रमेशने तिचं म्हणणं ऐकलं. या समाधानात ती गोड हसली व किचनकडे वळली. रमेश कामावर निघून जाताच तिनं घराची आवराआवर केली. स्नान वगैरे आटपून ती हरीशच्या घरी आली.
दारावरची बेल वाजवताच हरेशची आई लगबगीनं पर्स सांभाळत बाहेर आली. बहुतेक आज तिलाही उशीर झाला असावा. दारात रोहिणीला पाहताच ती म्हणाली, "सॉरी, आज उशीर झालाय, मी निघते. संध्याकाळी बोलू. हवं तर बस घरी." हरेश तसा जागाच आहे. हरेशच्या आईला निघालेली पाहून रोहिणीने विचारले, "हरेश बरा आहे ना आता?" त्यावर हरेशची आई उत्तरली, "हो, आता बरा आहे. रात्रीपासून तापसुद्धा नाही." हरेशच्या आईचे उत्तर ऐकून रोहिणी आईला म्हणाली, "बरा आहे ना? मग मी नंतर येईल. आता जरा बाजारहाट करून येते. तुम्ही निघा. मी सुद्धा थोड्या वेळात निघते." असं म्हणून ती पुन्हा माघारी वळली व हरेशची आई कामावर निघून गेली. घरी येऊन तिनं टीव्ही चालू केला. टीव्हीवर कोणती तरी मालिका सुरू होती, पण तिचं मन त्यात काही केल्या रमेना. 5-1 मिनिटात टीव्ही पुन्हा बंद केला अन सुरू झाली विचारांची नवी मालिका. 2 वेळा गर्भ राहूनही अतृप्त राहिलेलं मातृत्व, ते सासरच्यांकडचे टोमणे, शेजारी पाजारी कुस्तीत बोलणे, अशा सर्वांवर वरतान त्या नातेवाईक म्हातारीचे वांझोटे उल्लेखणे व त्यामुळे झालेल्या मानसिक यातना, मागील सारे प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या नजरेसमोर तरळू लागले व रोहिणीनं भीतीनं आपले डोळे घट्ट मिटले अन घरात भयान शांतता पसरली. घामाघूम झाली रोहिणी. काही वेळात भानावर आली. तिनं फ्रीजमधनं पाण्याची बाटली काढली व घटाघटा अर्धी रीती केली अन परिस्थिती पूर्वपदावर आली. विचार शृंखलातून बाहेर पडताच रोहिणीनं किचनमधून जाऊन अर्धा कप चहा ओतून घेतला. चहाचा घोट घेताच मनाला तरतरी आली. मग चेहऱ्यावर पाणी मारून हलका मेकअप करून ती बाजारात निघाली. बाजारातून येऊन जेवण वगैरे आटपून रोहिणी हरेशच्या घरी आली. बेल वाजताच हरेशनं दरवाजा उघडला. रोहिणीला आत येत हरेशने विचारलं, "काय तब्येत?" म्हणते, "बरी आहे आत्ता, पण अजून जरा अशक्तपणा जाणवतो आहे." रोहिणी म्हणाली, काही खाल्ले का?" "हो, सकाळी दूध बिस्किट, नंतर 2 सफरचंद खाल्ली." "आणि जेवण?" "त्याचं काय? आईनं काही केलंय का?" "काही असेल, पोळी भाजी. मी अजून काही पाहिलं नाही." "मग सकाळपासून काय केलं?" "काही नाही, फक्त लोळतोय. पण त्याचा सुद्धा कंटाळा आलाय. विचार करतोय आंघोळ करावी." तेव्हा रोहिणी म्हणाली, बरोबर आहे. लोळून सुस्ती चढणारच ना. जा, मस्तपैकी फ्रेश हो. त्याशिवाय सुस्ती उडणार नाही." तेव्हा हरेश म्हणाला, "हो, जातो आता. ऐक, अंघोळ झाली की जेवायला घरी ये. गावठी तांदळाचा साधारण नरम भात लावते." तेव्हा हरेश म्हणाला संकोचून, "नको वहिनी, उगाच कशाला त्रास घेता. तसंही अजून जेवण नीटसं जात नाही. सफरचंद खाल्ली आहेत म्हणून नरम भात बनवते. जेवण घेतल्याशिवाय ताकद येणार नाही. जितकं जमेल तितकं खा. औषधांचा सकारात्मक परिणाम व्हायला हवा की नाही?" "पण," रोहिणी म्हणाली, "पण नाही आणि बिन नाही. यायचं म्हणजे यायचं. नाहीतर मी तुमच्याकडे पुन्हा येणार नाही." हरेश म्हणाला नाईलाजानं, "बरं, येतो." "छान, मग ये तर, मी वाट पाहते." हरेश आंघोळीला गेला तशी रोहिणी घरी आली. तिनं गावठी तांदळाचा भात लावला. काही वेळानं हरेश घरी आला. रोहिणीनं 2 ताटं घेतली आणि वाढायला बसली. हे पाहून हरेशने विचारले, "वहिनी, तुम्ही सुद्धा जेवायच्या बाकी आहात?" हरेशच्या प्रश्नावर रोहिणी उत्तरली, "हो रे, आज एकटीला जेवायचा कंटाळा आला म्हणून तुला बोलावलं जोडीला." "बरं." असं म्हणून हरेश खाली मान घालून जेवायला बसला. जेवता जेवता रोहिणी हरेशला न्याहाळू लागली आणि तिच्या मस्तकात विचारांची दाटी झाली. मनाचा मनाशी खल चालू झाला व तिचा कल अनैतिकतेकडे झुकू लागला. ती विचार करू लागली, हीच एकमेव संधी आहे जी हरेशच्या रूपात चालून आली आहे आणि ही संधी जर का वाया गेली तर तर कदाचित बाळाचं स्वप्न केवळ स्वप्न बनून राहील व कधीही न पुसला जाणारा वांझोटा शिक्का कायम आपल्या माथ्यावर राहील. हा जीवघेणा शिक्का पुसायचा असेल तर हरेशला वश करायला हवे. कोणाला काही कळणार नाही, कारण पुढचा मार्ग निर्धोक असेल. नव्हे तर रमेशच्या रक्तगटानं तो आधीच निर्गोप करून ठेवला आहे. आपल्याच विचारात हरवलेल्या रोहिणीची तंद्री हरेशच्या हाकेनं भंग पावली. "कुठे हरवलात वहिनी? 2दा हाक दिली, तुमचं लक्षच नाही." "नाही रे, सहज विचार करत होते. तुला काही हवं का?" "हो,
थोडा भात आणि वरण द्या. छान झालंय. आवडलं तुला? हे घे. असं म्हणत तिनं ताटात भात वाढला. हो आवडलं. तुम्ही स्वयंपाक छान करता. तुमच्या हाताला वेगळीच चव आहे. मग रोज ये दुपारी जेवायला. त्या निमित्तानं मलाही सोबत होईल. ते ठीक आहे, पण कॉलेजवरनं येता येता खूप उशीर होईल ना. आत्ता घरी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण कॉलेजला गेल्यावर काही सांगता येणार नाही. तेव्हा रोहिणी म्हणाली, पण कॉलेज दुपारीच सुटतं ना. जेवायच्या वेळेला घरी येऊ शकतो. तेव्हा हरेश म्हणाला, ज्या दिवशी लवकर येईल तेव्हा नक्की येईल. आणि उशिरा येशील तेव्हा काय समजू? कोणाबरोबर गेला? हरेश कावराबावरा होत. तसं नाही. कधी कोणी मित्र भेटला किंवा ट्रॅफिक असले तर उशीर होऊ शकतो ना. खरं सांग. हां, मित्र की मैत्रीण? रोहिणीच्या प्रश्नावर हरेश चक्क लाजला व काही न बोलता गप्प बसला. अच्छा, म्हणजे मैत्रीण आहे तर. हो, पण आईला काही बोलू नका. बरं, हरकत नाही. कर एन्जॉय. आता नाही करणार तर कधी करणार? जेवण आटपून हरेश आराम करायला घरी निघाला. मात्र रोहिणीनं रोखलं. त्याला म्हणाली, बस थोडा वेळ गप्पा मारू. नाहीतर सकाळपासून झोपाच काढतो आहेस. तिचा आग्रह त्याला मोडवला नाही. गप्पांच्या ओघात ती त्याच्याशी जवळीक साधत त्याला विचलित करू लागली. बाजारात जाताना तिनं नेसलेली साडी आज तशीच होती. अधूनमधून तिचा पदर ढळत होता आणि हरेश नजर चोरून बघत होता. आज हरेश रोहिणीचे नवे रूप अनुभवत होता. साहजिकच नेहमीचा परिचय असूनही तो आज जरा गोंधळलाच. कसे आणि काय बोलावे हेच सुसेनासे झाले. सरते शेवटी, वहिनी आता थोडा वेळ आराम करतो, तुम्हीही करा, म्हणत तो घरी जाण्यास निघाला. तेव्हा रोहिणीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाली, उद्या जेवायला येशील ना घरी? तिच्या बोलण्यावर हरेशने मानेने होकार दिला व घरी येऊन पहुडला. रोहिणीच्या स्पर्शाची भाषा तिच्या सततच्या ढळणाऱ्या पदरानं आपले काम चोख केले. नकळत हरेशचे मन विचलित झाले. त्याच्यातील पुरुषानं त्याची झोप उडवली आणि संपूर्ण दुपार तळमळण्यातच गेली. संध्याकाळी आई घरी येताच हरेश बिछाण्यातून उठला व फ्रेश होऊन बसला न बसला तोच रोहिणी घरी आली व हरेशच्या चेहऱ्यावर स्मितलकीर उमटली. घरात प्रवेश करताच ती हरेशकडे पाहून सूचक हसली व म्हणाली, काय झोप पूर्ण झाली की नाही? कसं वाटतंय आता? तिचा आवाज ऐकून हरेशची आई किचनमधनं बाहेर आली व म्हणाली, तूच बघ कसा दिसतोय. कालच्यापेक्षा चेहऱ्यावर तेज दिसतंय नाही? आईच्या प्रश्नावर रोहिणी उत्तरली, मग दिसणारच ना. दुपारी पोटभर जेवलाय तो, त्यामुळे फ्रेश झालाय. तिच्या उत्तरावर हरेशची आई हसली व म्हणाली, ही तुझीच कृपा आहे बरं का. माझ्या पाठीमागे तू त्याची खूप छान काळजी घेतली. खरंच तुझे उपकार कसे मानावे हेच कळत नाही. हरेशच्या आईचे तिच्याप्रती कृतज्ञतेचे उद्गार ऐकून ती म्हणाली, अहो उपकार कसले त्यात? मी परकी आहे का तुम्हाला? आणि तुम्ही तरी मला परके आहात का? काय रे हरेश, मी परकी आहे का कोणी? रोहिणीच्या प्रश्नावर हरेशनं काही न बोलता नकारार्थी मान हलवली व रोहिणी आईशी बोलण्यात गुंतली. रोहिणी हरेशच्या आईसोबत चांगली तासभर बोलत बसली. इतक्या वेळात हरेश रोहिणीला चोरून न्याहाळत होता. रोहिणीच्या मोहिनीची ही जादू होती. त्याने हरेशची नजर बदलली होती. रोहिणीच्या ते चांगलेच लक्षात आले, कारण ती मध्येच त्याच्याकडे लक्ष टाकत हरेशची नजर खाली जात होती. पण रोहिणीची त्यावर बारीक नजर होती. तिनं पटकन हेरलं की मासा गळाच्या आसपास गिरट्या घालतोय. आता अडकण्यास वेळ नाही लागणार. हरेशमधील हा बदल पाहून ती मनोमन सुखावली व निश्चिंत मनानं घरी आली. दुसऱ्या दिवशी रोहिणीला वाटले होते की आज हरेश लवकर घरी येईल, पण तसे झाले नाही. साहजिक तिचा हिरमोड झाला. दुपारी 1 वाजून गेला तरीही हरेश आला नाही, म्हणून ती त्याला पाहायला त्याच्या घरी गेली. पण हरेश तिथे नव्हता. ती हिरमुसली होऊन माघारी वळली व घरी येऊन बसली. आता वाट पाहण्याशिवाय तिच्या हाती काहीच नव्हतं. वेळ जावा म्हणून ती मासिक चाळत बसली, पण मन त्यातही रमेना. ती विचार करू लागली, एकंदर काल असंच वाटत होतं की हरेश आकर्षित होतोय, मग आज असं काय झालं की तो आला नाही? शिवाय घरीसुद्धा नाही. मग गेला तर कुठे गेला? कदाचित कॉलेजला गेला असेल, मैत्रिणीला भेटावसे वाटले असेल. बघू, आल्यावर कळेलच. असा आलिया भोगाशी
असावे सादर. कितीतरी वेळ ती आपल्याच मनाशी संवाद साधत असताना दाराची बेल वाजली. तिनं दार उघडले तर दारात हरेश उभा होता. त्याला पाहताच तिची कळी खुलली. तिनं त्याचं हसत स्वागत केलं व म्हणाली, "काय हरेश, तब्येत अगदी ठणठणीत झालेली दिसते." "हो, आता एकदम फ्रेश आहे. कॉलेजला गेलो होतो." "अच्छा, म्हणून आज यायला इतका उशीर झाला." "हो, थोडा बॅकलॉग भरून काढायचा होता ना, म्हणून उशीर झाला." "नक्की कोणता बॅकलॉग? अभ्यासाचा की आणखी कोणता?" "अ, अभ्यासाचाच." "बरं, बरं, अभ्यासाचाच. बाकी तू लाजतो छान हं, गालाला स्पर्श करत. अगदी गोड दिसतोस." रोहिणीच्या बिनधास्त बोलण्यानं नेमके कसे व्यक्त व्हावे हेच त्याला कळेनासे झाले. त्यामुळे भांबावलेला हरेश अधिक भांबावला व नकळत मूक झाला. इतके मात्र खरे की रोहिणीचा स्पर्श त्यास सुखावून गेला. चाणाक्ष रोहिणीनं त्याची ती अवस्था जाणली व त्याला बोलते करण्यास म्हणाली, "मग जेवायला बसायचं ना? तुझ्या आवडीचं जेवण खास तुझ्यासाठी बनवलं आहे. मग बसूया." रोहिणीच्या बोलण्यावरती हरेशनं रुकार दर्शवला आणि ते दोघे बसले जेवायला. 1-2 दिवस असेच गेले. रोहिणी त्याला विचलित करण्याचा हर प्रयत्न करत होती. पण त्याचं पाऊल काही पुढे सरकत नव्हतं. तो तिच्याकडे आकृष्ट तर झाला होता हे त्याच्या नजरेतून तसेच देहबोलीतून जाणवत होतं. पण त्याच्या बुजऱ्या स्वभावामुळे रोहिणीला अभिप्रेत असणारा पवित्रा त्यानं अजून तरी घेतला नव्हता. त्यामुळे साहजिकच रोहिणीचा हिरमोड झाला. आपलं इप्सित साध्य करायचं असेल तर 1 घाव आणि 2 तुकडे करायलाच हवे. त्याशिवाय आपलं स्वप्न साकार होणार नाही, हे रोहिणीनं ताडलं. हरेश पुढे येत नाही तर आपणच पुढे होऊन काहीतरी झाले तरी लवकरात लवकर हरेशला वश करायलाच हवे, असे तिने मनोमन ठरवले आणि तशी संधी तिला दुसऱ्याच दिवशी उपलब्ध झाली. रमेश कामावर निघून जाताच रोहिणी किचन आवरून आंघोळीला जाण्याच्या विचारात होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. रात्रीची पारदर्शक नाईटी अजूनही तिच्या अंगावर होती. तिनं दाराच्या झरोक्यातून बाहेर पाहिले तर हरेश उभा होता. हरेशला पाहताच तिचा चेहरा आनंदाने फुरला. हीच ती योग्य संधी आहे, असा विचार करत तिनं झटकन दरवाजा खोलला. झिरझिरीत नाईटीतून डोकावणाऱ्या त्या चंद्राच्या तेजानं हरेश दिपून गेला. काही क्षण तो भारावून गेला. मात्र पुढच्या क्षणात भानावर आला अन आत जावे न जावे याच विचारात दारावर घुटमळला. त्याच्या पुढच्या क्षणाला रोहिणीनं त्याचा हात धरून त्याला आत ओढलं आणि बेसावत तो तिच्या अंगावर धडकला. सावध रोहिणीनं चपळाईनं दरवाजा बंद केला आणि काही कळायच्या आत मेनाचा पुतळा रोहिणीच्या आचेत विरघळून गेला. अनपेक्षित अशा या घटनेनं सुरुवातीस भांबावलेला हरेश सायंकाळी एका वेगळ्याच समाधानानं रोहिणीच्या घरातून बाहेर पडला. जागा झालेल्या अन सुखावलेल्या पुरुषानं हरेशचा चेहरा मोहरा बदलून टाकला. रोहिणीच्या सौंदर्याचे मधु प्याले तो एकावर एक रिचवू लागला. परिणाम व्हायचा तोच झाला. एकीकडे रोहिणीला दिवस गेले आणि दुसरीकडे हरेश कामाक्षीच्या व्यसनात इतका अडकला की कॉलेजला वरचेवर दांड्या मारू लागला. इतकंच काय, प्रेयसीतही त्याचे मन रमेनासे झाले. रोहिणीचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला. तिच्या पाशात तो पूर्णतः गुंतून गेला. रोहिणीचा हेतू साध्य झाल्याने तिला आता थांबायचे होते. पण हरेश मात्र थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. रोहिणीच्या देहाची आसक्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो कधी मनधरणी करून तर कधी प्रसंगी बळजबरीनं आपली कामेच्छा पूर्ण करून घेऊ लागला. पण रोहिणी त्यास रोखू शकत नव्हती. तिचा नाईलाज होत होता. तिनं हरेशला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हरेश आता समजण्याच्या पलीकडे गेला होता. अशात 2 महिने होऊन रोहिणीला आता 3रा महिना लागला. रोहिणीला दिवस गेल्याचं कळताच तिच्या घरी आता नातेवाईकांचा गोतावळा जमू लागला. रोहिणीचे सासू सासरे तसेच आई वडील यांचे वरचेवर येणे जाणे सुरू झाले. कधीकधी मुक्कामी राहू लागले. त्यामुळे हरेशची कुचंबणा होऊ लागली. त्याला संधी मिळेनाशी झाली आणि यदाकदाचित मिळाली तरी रोहिणी शिताफीनं त्यास परावृत्त करत होती. पण कुठवर करणार? काही झाले तरी हरेश तिच्या देहाशी खेळणार हे ती जाणून होती. यातून सुटका करून घ्यायची असेल तर एकच मार्ग होता, तो म्हणजे हे राहतं घर सोडून जाणं.
त्याशिवाय हरेशचा ससेमिरा सुटणार नाही. आणि तसं झालं नाही तर एक ना एक दिवस हे हरेश प्रकरण आपल्या अंगलट येईल याची जाणीव तिला झाली. एकीकडे मोहिनीचं घर सोडण्याचा विचार केला आणि नियतीची तिला साथ मिळाली. नातवासाठी आसुसलेली तिची सासू तिला घरी घेण्यासाठी गळ घालू लागली. रोहिणीला तेच हवे होते. ती पटकन त्यास तयार झाली व हरेशला काहीच कळू न देता ती तिथून निघून गेली. सर्व काही आलबेल झाल्यावर पुढील 2-1 दिवसात रमेशने सर्व सामान टेम्पोत भरलं व चावी मालकाच्या ताब्यात देऊन आपल्या मूळ मुक्कामी म्हणजे आपल्या आईवडिलांकडे परतला. रोहिणी निघून जाताच हरेश वेडापिसा झाला. त्याचं वेडात रोहिणीचं शरीर सुख त्यानं प्रेयसीकडनं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सपशेल आपटला व ती सुद्धा त्यास झिडकारून निघून गेली. हरलेल्या रमेशनं मग व्यसनास जवळ केले. तिकडे रोहिणीच्या आनंदास पारावर राहिला नव्हता. सगळीकडनं कौतुकाचा वर्षाव होत होता. यथावकाश गोंडस मुलगा झाला. तो कलेकलेनं वाढू लागला. रोहिणीचा वांझोटा डाग पुसला गेला. पण ज्याच्यामुळे ते शक्य झाले होते तो हरेश मात्र आयुष्यातून उठला. व्यसनात जवळ गेल्यानं दिवसेंदिवस खंगत चालला. एकीकडे एका कोवळ्या जीवाचा उदय झाला तर दुसरीकडे ऐन भरात आलेला दुसरा जीव अस्ताचळी चालला होता. कोण जबाबदार होतं त्याच्या या ऱ्हासास? रमेश जो वैद्यकीयदृष्ट्या असमर्थ होता की रोहिणी जिचा आई होण्याचा मार्ग चुकला होता? का स्वतः हरेश जो कोवळ्या वयात शारीरिक सुखाच्या आहारी गेला? की बुरसटलेल्या रूढी परंपरेत अडकलेला आपला समाज ज्यानं वांझोटेपणाचा शिक्का रोहिणीच्या माथी मारला होता? कोण जबाबदार होतं या संपूर्ण